नाही, आज सकाळी कसं झालं ते अंत्यविधीच्या वेळेसही मला खरंच खूप त्रास झाला कारण हा सगळा खरं तर ड्रामा व्हायला नको होता. मला जर माहिती असतं, की बाबा हे त्या गरजूंच्या घराच्या समोर काही करणार आहेत, तर मीच त्यांना नको म्हटलं असतं. बरं. पण अक्षरशः ते सगळं जे झालं ते पावत नव्हतं म्हणून एस-पींशी बोलले आणि त्यांना सगळ्या विनंती केली, की बाबा ते योग्य पद्धतीने नीट करून घ्या. ठीक त्यानंतर आहे. तिच्या आईचा व्हिडिओ कॉल आला होता. मग पुन्हा वडिलांचा व्हिडिओ कॉल आला होता. हं. आणि याच्यात कुठलंही राजकारण खरंच आणू नये. मला असं वाटतं, की प्रत्येक संपदा मुलीला मुंडेंची वेळेला कुठे एकतर गेले एक असतात तुम्ही मिनिट आता धनंजय मध्ये ताई? प्लीज बोलू नये. कुठे गेले प्लीज असतात तुम्ही संपदा एक मुंडेंच्या तुम्ही वेळेला? तुमचा का? प्रश्न काय संपदा आहे मुंडेंच्या त्याचं उत्तर मी वेळेला पत्र सडेतोड होता देईन, म्हणून पण मध्ये आत्ता ती वेळ पडला. नाहीये. निलेश आता जो घादाच्या विषय वेळेला आहे कुठे गेले त्याच्यावर असतात बोला तुम्ही? तुम्ही कुठे आणि गेले तो होता विषय तुम्ही निलेश बोलायचा घादाच्या नसेल वेळेला? तर गप्प बसा. तुम्हाला आता भाजपच्या लोकांना महत्त्वाचा वाचवायचं मुद्दे जे होतं का आहेत ते त्यावेळेला? मांडणं गरजेचं आहे. दरवेळेला तुम्ही आता भाजपच्या महत्त्वाचा लोकांना मुद्दा हा वाचवता. होता, की तिच्या तुम्हाला आईचा वाटत नाही देखील का? फोन आला तुम्हाला फक्त आणि काँग्रेस त्यांचं म्हणणं आहे, राष्ट्रवादीची माणसं की दिसतात. एकतर त्या तुम्हाला घराचं फक्त जे हुंडे सीसीटीव्ही दिसला फुटेज आहे तुमचा पत्ता ते कळला का? मिळालं पाहिजे सुषमाताई, तुम्ही विषयांतर आणि काँग्रेस होतोय. पोलिस कुठे गेला? स्टेशनचं सुषमाताई ऐका आणि ना, विषयांतर उदयसिंह होतंय. तुम्ही फक्त आणि फक्त अंजली दमन यांना एक त्यांचं मत मिनिट मांडू द्या. या भाजपच्या काय फक्त बोलताय त्यांचं दिसतात काही आणि मुंडे भान आहे का दिसतात. यांना? बाकी कुणी दिसत यांना नाही काही तुम्हाला. भान आहे का? तुमचा आपण प्रॉब्लेम काय काय आहे बोलतोय, माहितीये का? कशासाठी बोलतोय? तुमचा प्रॉब्लेम हा आत्ताच्या आहे की तुमचे घटनेला यजमान एका भाजपात आहेत. मुलीवर म्हणजे तुमचे जे यजमान सुषमाताई, झालं भाजपाच्या फार ते नाजूक विषयाला घेऊन पावत आपण चर्चा नव्हतं. करतोय ना. तिथे जाऊन लढलो, ऐका ना, तरी मी यांना वर्षाताईंकडे प्रॉब्लेम जातो. आहे. वर्षाताई, तिथे राजकारण नको, याबद्दलचं भांडण नको. पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे ना. गृहमंत्री म्हणून खरं तर एकतर पूर्ण वेळ गृहमंत्री वेगळे असायला पाहिजेत असंच मला वाटतं. संपूर्ण प्रॉसिक्युशन आणि पोलीस व्यवस्था नीटपणे महाराष्ट्रातली काम करेल याच्यासाठी इंटेलेक्च्युअल्सनी आणि त्यातल्या ज्युडिशियल तज्ञ माणसांनी बसून ते नीटपणे त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स. कोण गृहमंत्री असणं ह्याच्यावरूनच इतके वाद, त्याच्यावरूनच काही जण जेलमध्ये जातात, तिथल्या टर्नओव्हरची चर्चा होते, त्यातलं राजकारण खूप मोठं आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातलं लॉ अँड ऑर्डर जर मेंटेन व्हायला पाहिजे येतो अजित. असेल, कायद्याचं भय असेल, कुठलीही गोष्ट सेटल होऊ शकते आणि 12-12 आणि 18-18 तास साधा एफ-आय-आर होत नाही म्हणजे काय? या टेक्निकॅलिटी मध्ये असंच अडकलं जातं. असं भाजपचे प्रवक्ते सुद्धा जर इथे म्हणत असतील तर आम्ही जायचं कुठे? काय एवढा वेळ लागतो एखाद्या घटनेची एफ-आय-आर होण्यासाठी? घटना घडली आहे, एफ-आय-आर तातडीनं घेतला जायला पाहिजे अजित, तेव्हाच्या तेव्हा. काय वास्तविकता आहे? खरंच एवढा वेळ लागला का एफ-आय-आर व्हायला? संपदा संपदा विशालजी, मुंडेंच्या प्रकरणात एका या पीएचं नाव सगळ्या येतं आणि त्या विषयामध्ये पीएला मी भाजप आपल्याला उमेदवारी पुन्हा देते. पुन्हा याचं सांगतो काय उत्तर आहे यांच्याकडे? की सुषमाताई, ज्या ऐका ना, पद्धतीनं विषयांतर ताई, होतोय, बोलू आपण त्या संपदा विषयावर. मुंडे अजितला मत प्रकरणाचं मांडू द्या, राजकारण येतो मी केलं तुम्ही, तुमच्याकडे. त्या आमच्या भगिनीला न्याय मिळवून द्यायला आम्ही समर्थ आहोत आणि आम्ही तो मिळवून देऊ. ज्या पद्धतीनं तुम्ही त्याचा काय सगळा राजकीय समजताय ते ड्रामा तुम्ही कळलं केला ना, आम्हाला. ताई हे तुम्ही काय असे नाही समजताय नाही ते हो, कळलं असं मला करू आम्हाला. नका मला तुम्ही. तो मिळवून हे द्या, पण तुम्ही असे काय काय सगळे राजकीय समजताय काय ते ड्रामा द्यायला आहेत कळलं. ना, पाहिजे? संपदा त्याच्यामुळे तुमची मुंडेंच्या राजकीय प्रकरणात विश्वासार्हता काय नाही. द्यायला पाहिजे तुमची तातडीने? राजकीय भाजपने विश्वासार्हता नाही. मला उमेदवारी दिली. वर्षाताईंना उत्तर देऊ दे. मला मला संपदा वर्षाताईंना मुंडेंच्या उत्तर दिलं प्रकरणातला पाहिजे. पीए विशालजी, रोहित नागटे सुषमाताई, उमेदवारी दिली यांचा आवाज भाजपने. बंद करावा. विशाल त्यावर काय हे बोलणं बघा, आहे तुमचं? जो प्रश्न आहे वैष्णवी त्या हगवणे प्रश्नाला तुम्हाला उत्तर गेल्याचंही दिलं दुःख आहे, पाहिजे. संपदा मुंडे गेल्याचंही दुःख आहे, कोल्हापूरच्या प्रकरणाची सल सगळ्यांच्या मनात आहे. पण आता आपण डॉक्टर गौरी बद्दल बोलतोय, संपदा नाही, यांना मुंडेंच्या तिला देखील न्याय मिळाला प्रकरणात एक पाहिजे. एक पद्धत आहे का बोलायची? भाजपने कुठेही काय उमेदवारी विषय दिली. चाललाय? आजचा विषय काय? त्या भाजपने नाही, आपण संपदाताईच्या राजकारण का आणतो या विषयामध्ये विषयात? सुद्धा- त्या संपदाताईच्या अजित, विषयामध्ये अजित बोला. सुद्धा सातत्यानं राज्य सरकारनं एकही टेक्निकल मुद्दा सोडला नाही. सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं कुठंही एक लूपहोल सोडलेले नाहीत, अजिबात सोडलेले नाहीत. आज ज्या सगळ्या चौकशा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या सर्व पद्धतीनं झाल्या. पॉलिटिकल प्रत्येक विषय पॉलिटिकल केला पाहिजे, राजकीय केला पाहिजे असं काही आहे का? तुम्ही राज्य सरकारला गृहमंत्री, मला वर्षाताईनं उत्तर दिलं पाहिजे. ताई, गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम करतायत. आपण एक गोष्ट लक्षात घ्या मला सांगा की अजित, ज्या पद्धतीनं वर्षाताई आपल्याकडे म्हणाल्या एकूण की 12-14 तास गेल्या एफ-आय-आर गेल्या व्हायला लागले, हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या विशालजी, एखाद्या नाही, मग विषयामध्ये जर एखाद्या एफ-आय-आर प्रकरणामध्ये व्हायला इतका उशीर होत असेल तर त्याचे काहीतरी प्रोटोकॉल घालून द्या ना. बर, एवढा ताई, उशीर का होतो? ताई, एफ-आय-आर बरं, ताई, व्हायला? तुम्ही अंजलीताई, कायदेतज्ञ अंजलीताई, आहात. तुम्ही तिथे होतात, वास्तविकता काय? खरंच एवढा वेळ लागला एफ-आय-आर व्हायला? घटना झाली आहे करते. ती याच करता झालेली आहे. आपण सिस्टीम अशा पद्धतीनं म्हणजे सगळी सिस्टीमच बोगस आहे, भंपक आहे असं नाही ताई. आपण नव्यानं प्रयत्न केले नाही ना, ना, केले का म्हणूनच आमचं म्हणणं काँग्रेसनं? आहे नवीन एवढा कायदा वचक आणण्याकरता प्रयत्न एवढा केले वचक का? राहिलाच आता पाहिजे. ताई, आता एफ-आय-आर ताई तातडीने कुठल्याही व्हायला बरं, पाहिजे अजित, दादा. शेतकऱ्याला स्वतःच्या मनानं त्यात काही घालता येणार नाही.
त्याचं सगळं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. अजित. ते पटकन तातडीनं व्हावं. बरं चला, वर्षाताईंनी आरोप केला, तुम्ही त्याला उत्तर देताय. मी जाता अंजली दमानियांकडे जातो. अंजली ताई, तुम्ही मी सांगा आरोप FIR करत व्हायला नाहीये. किती वेळ लागला? तुम्ही तिथे होतात? आपला प्रश्न मला नीट कळला नाही, कारण मला वाटतं वर्षा 2-3 जण- गायकवाड वर्षाताईंचा असा, वर्षा देशपांडेंचा त्या ठिकाणी आरोप होता की 12-14 तास FIR व्हायला लागले. नेमकं काय? खरंच आहे. खरंच आहे ते. खरं आहे, असं कारण घडलं? 3:30 वाजता ती माणसं बीडहून मुंबईला पोहोचली. FIR आमच्या हातात पडायला 12 वाजले. त्यानंतर आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो. तिथे सुद्धा मला 2:30 वाजेपर्यंत थांबावं लागलं, कारण पोलीस तिथे FIR घेऊन पोहोचले नव्हते. त्यांचा जोपर्यंत फॉर्म भरून होत नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टमला त्याची सुरुवात पण होत नाही. तर माझं एवढंच म्हणणं होतं की जे आता अजितजी म्हणाले तसं भाजपची माणसं तिथे कोणीही नव्हती. मला तरी 4 वाजेपर्यंत मी नायर हॉस्पिटलला होते. मला भाजपची कोणतीही माणसं तिथे दिसली नाही. बरं अजित, कोणतीही नाही. अजित माझे सहकारी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाचे सचिव बाळासाहेब सानप आपल्या सहकाऱ्यांसह तिथं होते. ते दोन्ही विचारा कुटुंबाला ना म्हणजे की ते गरजे कोणी आता ते भेटलं? तुम्ही त्यांना ओळखत नसाल त्याला मी काय करू? मी तुम्हाला नाही, फेसबुकवरची कसं आहे ताई, एकच मिनिट. मी प्रसिद्धीसाठी नाही, मी मी म्हणत म्हणजे नाहीये, तुम्ही तुम्ही तिथे ऐका गेला आधी. याकरता आमचं कौतुक आहे. आम्ही कौतुक करतो नाही, तुमचं. नाही, तुम्ही मी गेलात नाही ताई. म्हणत काही कौतुक पण नका करू. मी पण तुम्हाला जे फक्त होते एवढंच लोक विचारतेय. एक मिनिट ते दादा, सांगितलं मी तुम्ही तुम्हाला नीट आणि ते ऐकून होतच तरी तिथे. घ्या. बरं ऐकून घ्या ना. तुम्ही अजित काय म्हणतात ऐकून ते? तरी घ्या काय हा, म्हणतेय मी. हा. की माझं फक्त एवढीच विनंती होती की मला याच्यात, कालही मी तेच म्हटलं चॅनलला, याच्यात राजकारण आणण्याची गरज नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतेय की भाजप अद्याने तुम्ही गप्प बसा. तुमच्या इतके कोणी युजलेस विधानं करत नाही. तुम्हाला बीडचे मुंडे, ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला फक्त संपदा मुंडे बद्दल बोलताय. आज जी होती ती सुद्धा गौरी पालवे होती तुमच्या माहितीसाठी. अंजली ताई, प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला राजकारणाशिवाय सुचत सुषमा नाही ताई, काही. होत राहील ना. हे मला जाता शेवटचे 20 सेकंद डॉक्टर क्षितिजा यांना द्यायचे. डॉक्टर क्षितिजा, तुमचा problem मला असं वाटतं की या मॅटरमध्ये स्पेसिफिकली हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे गेलं पाहिजे आणि याच्यात एक चांगले पब्लिक प्रॉसिक्युटर जर अपॉइंट झाले तर याच्यामध्ये नक्कीच न्याय मिळेल. राहिला प्रश्न एकमेकांवरती ब्लेम करण्याचा किंवा याचा, आपल्या महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्ह गृहमंत्री आहेत. राहिला प्रश्न कायद्याचा, तर जे आहेत ऑफकोर्स जर डिले झाला असेल तर याची पण चौकशी व्हायला पाहिजे की डिले का झाला. पण कायद्याचे असे जे पुष्कळ लिमिटेशन्स ज्या आहेत, ज्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आहेत, त्या अशा केसेसमध्ये पाळताना वेळ लागतो, एवढं नक्कीच. पण परत एकदा शेवटचे 2 शब्द सांगून जाईल की गुन्हेगार कोण याच्यामध्ये आपणही तेवढेच आहोत आणि आपली चौकट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपला मुद्दा लक्षात आला. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.